अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमेच्या जामीन अर्जाला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विरोध केला आहे। कोपर्डी प्रकरणात आपला काहीही संबंध नाहीये, मला दोषमुक्त करावं, जामीन द्यावा असा अर्ज नितीन भैलुमेने न्यायालयात सादर केला होता। या प्रकरणी आज उज्ज्वल निकम यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध करण्याकरता न्यायालयात खुलासा केला। आरोपी नितीन भैलुमेने मुख्य आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदेला मदत केली आहे, तसंच त्याला जामीन दिला तर तो सरकारी साक्षीदार फोडण्याची शक्यता आहे, त्यामुळे नितीन भैलुमेला जामीन देऊ नये असं उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितलं आहे। याबाबत उद्या न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। जम्मू काश्मीर राज्यातल्या पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात कोल्हापूर जिल्ह्यातले जवान राजेंद्र नारायण तुपारे यांना वीरमरण आले। राजेंद्र तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यामधल्या कारवे गावचे रहिवासी आहेत। राजेंद्र तुपारे हे 22 मराठा लाईट इन्फंट्री युनिटचे जवान होते। शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज पुण्यात आणलं जाईल, त्यानंतर त्यांच्या मूळ गावी नेण्याची शक्यता आहे। राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली। राजेंद्र यांच्या मागे पत्नी, 9 आणि 5 वर्षांची 2 मुलं, आईवडील आणि 2 भाऊ 1 बहीण असा परिवार आहे। 13 वर्षांपूर्वी राजेंद्र सैन्यात दाखल झाले होते। झी मीडियाच्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबतच्या दिवाळी उपक्रमानं प्रेरणा घेत आता गावागावात देशाच्या संरक्षणासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या सत्काराचा हृदयस्पर्शी कार्यक्रम नगर जिल्ह्यातल्या दाड इथं पार पडला। देश सेवेसाठी कार्यरत असलेल्या 19 सैनिकांच्या कुटुंबियांचा यावेळी सत्कार करण्यात आला। चांदवड नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रमाकरता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आले होते। या कार्यक्रमानंतर सटाणा, मनमाड, नांदगाव, येवला इथल्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीत नांदगाव आणि मनमाड इथं स्वबळावर लढण्याचं निश्चित झालं। येवल्याच्या निवडणुकीत भुजबळांच्या अनुपस्थितीतही भाजप सेनेत चिंतेचं वातावरण आहे। फिसकटलेल्या युतीकरता प्रयत्न चालू असल्यानं ती होईलच अशी आशा पालकमंत्री महाजनांनी व्यक्त केली असली तरी भाजपची वाढीव उमेदवार युती होऊ नये यासाठी आग्रही आहेत। युतीचे प्रयत्न आमचे चाललेले आहेत, अजून काही वेळ गेलेले नाही, अजूनही काही जागांवर ताणाताणी चाललेली आहे आणि म्हणून मला वाटतं की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। मला वाटतं बहुतेक ठिकाणी त्या ठिकाणी युती होईल। विदर्भवाद्यांनी निर्माण केलेला सिनेमा रविवारी प्रदर्शित झाला। खुर्द बुद्रुक असं या सिनेमाचं नाव आहे। सिनेमाच्या माध्यमातून वेगळ्या राज्याच्या मागणीविषयी जनजागरण केलं जाणार आहे। जनमंच या विदर्भवादी संघटनेने या सिनेमाची निर्मिती केली आहे। कलाकारांनी सिनेमासाठी मोफत काम केलंय। महाराष्ट्राच्या निर्मितीपासून विदर्भावरती कसा अन्याय झाला याचं चित्रीकरण या सिनेमात करण्यात आलं। हा सिनेमा पाहून विदर्भातली जनता पेटून उठेल असा विश्वास विदर्भवाद्यांना आहे। 50 मिनिटांचा हा सिनेमा संपूर्ण विदर्भात प्रदर्शित करण्यात येईल। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव दत्तक घेण्याचा निर्णय अभिनेता अक्षय कुमारनं सरकारकडे व्यक्त केल्यानंतर राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला गावं सुचवण्यास सांगण्यात आले। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मुक्काम केलेल्या पिंपरी बुटी गावची निश्चिती करून तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे पाठवला। अक्षयच्या या निर्णयाचं जिल्हा प्रशासनाचं गावकऱ्यांनी स्वागत केलं। अक्षय कुमारनं गावच्या विकासाकरता पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आनंद वाटत आहे का अक्षय कुमारने आमचं गाव दत्तक घेतलं आणि त्याच्याकडून इतकी अपेक्षा आहे का गाव जसं दत्तक घेतलं त्यानं डेव्हलप म्हणजे जे पंजाबमधले 2 गावं त्याने डेव्हलप केले तसंच आमचं गाव पण डेव्हलप करावं। छठपूजेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुहू चौपाटीवर छठपूजेच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सूर्याला अर्घ्य देऊन प्रार्थना केली। महाराष्ट्र सुखात राहावा, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी अशी प्रार्थना त्यांनी भगवान सूर्याकडे केली। महाराष्ट्रातल्या उत्तर भारतीय जनतेला मुख्यमंत्र्यांनी छठ पर्वाच्या शुभेच्छा दिल्या। मुख्यमंत्र्यांबरोबरच हजारो उत्तर भारतीय नागरिकांनी छठपूजेच्या सोहळ्यात भाग घेतला। आज या ठिकाणी छठपूजेच्या निमित्ताने मी आलेलो आहे आणि केवळ उत्तर भारत नाही तर संपूर्ण भारतामध्ये छठव्रत जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व लोक पाळतात आणि या निमित्ताने भगवान सूर्यदेवाला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांची पूजा होते, अर्चना होते आणि त्यांना अर्घ्य दिलं जातं आणि तेच अर्घ्य देण्याकरता आणि या सर्व लोकांना अभिवादन करण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे। भगवान सूर्यदेव ज्यांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते त्यांना या ठिकाणी नमन करून महाराष्ट्राच्या हिताकरता आम्हाला ऊर्जा मिळावी अशा प्रकारची विनंतीच आज या ठिकाणी मी केली आहे। मुंबई भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचं मध्यरात्री 1:30च्या सुमाराला निधन झालं। त्या 77 वर्षांच्या होत्या। त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
तीव्र दुःख व्यक्त केलं. जयवंतीबेन मेहता गेल्या काही वर्षांपासून वृद्धापकाळामुळे राजकारणापासून दूर गेल्या होत्या, पण सक्रिय राजकारणात असताना त्यांनी नगरसेवक ते केंद्रीय मंत्री असा दीर्घ पल्ला गाठला होता. मुंबईत भाजप पायरोवत असताना महिलांना पक्षाशी जोडण्याचं काम जयवंतीबेन मेहतांनी हिरिरीनं पार पाडलं होतं. भाऊच्या धक्क्याच्या ठिकाणी असलेल्या नूतनीकरण केलेल्या प्रवासी धक्क्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत झालं. आता भाऊच्या धक्क्याहून प्रवास करताना बोटीची वाट बघण्याकरता प्रतीक्षालय तसंच खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्वच्छतागृह सुविधा असणार आहेत. लवकरच मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर नियमित प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. त्यात 4 चाकी हलकी वाहनं सुद्धा नेता येणार आहेत. भाऊचा धक्का ते मांडवा आणि नेरूळ अशी ही सुविधा होणार आहे. तेव्हा या सेवेकरता टर्मिनलचं भूमिपूजन मुख्यमंत्री आणि गडकरींनी यावेळी केलं. हे टर्मिनल 4 एप्रिल 2018ला प्रवासी वाहतुकीकरता सुरू होणार. पुरंदरच्या विमानतळाला बाधित गावातल्या शेतकऱ्यांचा विरोध वाढत चाललाय. प्रस्तावित विमानतळ विरोधात सासवडमध्ये मूकमोर्चा काढण्यात आला. पुरंदर इथे पुण्याचे विमानतळ प्रस्तावित आहे. या विमानतळामुळे 7 गावं बाधित होत आहेत. या गावातल्या शेतकऱ्यांनी सासवडला हा मोर्चा काढला. या मोर्चाला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रस्तावित विमानतळाकरता जमीन द्यायला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दाखवलाय. कुठल्याही परिस्थितीत विमानतळाकरता जागा देणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. ग्रामसेवकांना 3 वर्ष सेवाकाल नियमित होण्याकरता तातडीनं निर्णय घेण्यात यावा. ग्रामसेवकांना दरमहा पगाराबरोबर 3000 प्रवास भत्ता द्यावा. या मागणीकरता आजपासून महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं जालना जिल्ह्यात सर्वत्र असहकार आणि धरणं आंदोलन सुरू करण्यात आलं. आज जालना जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीच्या ठिकाणी तालुक्यातील ग्रामसेवकांनी एकत्र येऊन हे आंदोलन केले. यावेळी ग्रामसेवकांनी आपल्या एकूण 15 मागण्या शासन दरबारी मांडण्याकरता आंदोलन पुकारले. मुंबईमध्ये 5 दिवसांचे एक अर्भक सापडलं. बोरिवलीतल्या संजय गांधी नॅशनल पार्कच्या नदीत पुरुष जातीचं हे जिवंत अर्भक सापडले. अर्भकावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कस्तुरबा नगर पोलीस ठाण्यामध्ये अर्भकाच्या आई वडिलांच्या बाबतीत तपास केला जातो. डोंबिवली पूर्व इथे स्कायवॉकवर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ माजली. स्कायवॉकवरून जाणाऱ्या प्रवाशांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ रामनगर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. हा इसम 40शीतला आहे. त्याच्या शरीरावर तीक्ष्ण हत्यारानं वार केल्याच्या खुणा आढळून आल्या. त्याची हत्या करून मृतदेह इथे टाकल्याचा संशय व्यक्त होतोय. पुढचा तपास रामनगर पोलीस करतात. घोडबंदर रोडच्या नागलाबंदर इथे बसला अपघात झालाय. बस बोरिवलीहून नेपाळला जात होती. प्रवासात अनेक जे प्रवासी होते ते जखमी झालेत. जवळपासच्या खासगी रुग्णालयांमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी तातडीनं पोहोचली आणि या ठिकाणी बोरिवलीहून नेपाळला जाणाऱ्या बसच्या अपघातानंतर मदत कार्य सुरू करण्यात आलं. रेल्वे प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणाऱ्या अनेक जण पाहायला मिळतात. ही स्टंटबाजी अनेकांच्या जीवावरही बेतते. हे असले जीवघेणे प्रकार रोखण्याकरता रेल्वे पोलीस पुढे सरसावले. त्याचाच एक भाग म्हणून स्टंटबाजी करताना जखमी झालेल्या मुलाचं पोस्टर आता रेल्वे पोलीस जनजागृती करता वापरणार आहेत. भाईंदर पूर्वेला राहणाऱ्या आलम खान या 17 वर्षांच्या मुलाचं हे पोस्टर असेल. पश्चिम रेल्वेवरच्या चर्नी रोड आणि मरीन ड्राईव्ह रेल्वे स्थानकादरम्यान जीवघेणा स्टंट करताना आलम खान रेल्वेच्या खांबाचा धक्का लागून पडला होता. लोणावळ्यामधल्या एकविरा देवीच्या मंदिरात चोरी झाली आहे. पायथ्याच्या मंदिरातून देवीचा चांदीचा मुकुट आणि कानातली सुवर्ण फुलं असा अंदाजे 6.5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. संगमेश्वरमधील एका शेतकऱ्यानं शेतीला जोडधंदा म्हणून अहिल्याबाई मेंढी शेळी विकास महामंडळाकडून तब्बल 40 शेळ्या घेतल्या खऱ्या, पण शेळ्या आणल्यापासून शेळ्या मरण्याचं सत्र आहे. आतापर्यंत 13 शेळ्या मरण पावल्यात. उर्वरित शेळ्या अजूनही आजारी आहेत. त्यामुळे अहिल्याबाई शेळी मेंढी विकास महामंडळाकडून घेण्यात आलेल्या शेळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढत चाललाय. जिल्ह्यातला पारा 10 अंशांखाली आहे. निफाडमध्ये तापमान 9 अंशांपर्यंत आलंय. गेल्या काही दिवसांपासून 11 ते 13 अंशांच्या दरम्यान असणारं तापमान आज आणखी खाली घसरल्यानं द्राक्ष उत्पादकांच्या काळजाचा ठोका चुकायला सुरुवात झाली. गव्हाच्या पिकाला मात्र या थंडीचा मोठा फायदा होणार आहे. तर या थंडीमुळे जनजीवनावरती देखील परिणाम जाणवतो. राजधानी दिल्लीवर असलेलं धोक्याचं आच्छादन आजही कायम आहे. नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यानंतर आता प्रदूषणाच्या भस्मासुराविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. विषारी हवेच्या कचाट्यात सापडलेल्या दिल्लीकरांना गेल्या आठवड्याभरापासून मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून दिल्लीतल्या सरकारी शाळांना सुट्टी देण्यात आली.
2 रणजी सामने रद्द करण्यात आले. दरम्यान या सगळ्याची जबाबदारी मात्र कोणीही घ्यायला तयार नाही. त्यामुळे सामाजिक संस्थांनी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा आग्रह केला. दिल्लीमधल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याकरता आज केंद्रीय पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर बोलताना पर्यावरण मंत्र्यांनी प्रदूषणाच्या समस्येला दिल्ली स्वतः जबाबदार असल्याचं म्हटलंय. समस्येचा 80% मूळ दिल्लीतच आहे असं दवेंनी म्हटलंय. आधी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी प्रदूषणाच्या समस्येला शेजारची राज्य जबाबदार असल्याचं विधान केलं होतं. त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी उत्तर देताना दवेंनी हे उद्गार काढले. अतुल्य भारतचे सदिच्छा दूत पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहतील. यापुढे कोणत्याही अभिनेत्याला संधी देण्यात येणार नाही असा निर्णय पर्यटन मंत्रालयाने घेतला. पंतप्रधानांनी आतापर्यंत केलेल्या विदेश वाऱ्यांच्या ध्वनिचित्रफिती अतुल्य भारतच्या प्रचारातून दाखवल्या जाणार आहे. अतुल्य भारत अभियानातून अभिनेता आमिर खानची गच्छंती झाल्यानंतर त्याच्या जागी अमिताभ बच्चन यांच्याकडे अभियानाची जबाबदारी सोपवण्याची चर्चा होती. मात्र आता केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्याला या अभियानासाठी संधी न देण्याचं ठरवलं आहे. नवी दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत आतापर्यंत ज्या जागेवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी बसत होत्या त्या जागेवर राहुल गांधी पाहायला मिळतात. राहुल गांधींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच या बैठकीचं अध्यक्षपद भूषवताना दिसले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची तब्येत बरी नसल्यानं त्या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाही. त्यामुळे राहुल गांधींनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दोन्ही देशातले मैत्रीचे संबंध आणखी दृढ करण्याकरता दोघांमध्ये चर्चा झाली. मे यांचं काल रात्री 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन झालं. युरोपियन युनियनमधून ब्रिटन बाहेर पडण्याचा निर्णय झाल्यावर ब्रिटनचा पंतप्रधान आणि मोदींची ही प्रथम भेट झाली. ब्रेक्झिटच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशातले व्यापारी आणि लष्करी संबंध यावर विशेष भर दिला जाईल असं मे यांनी स्पष्ट केलं. तसंच भारत आणि ब्रिटन यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचंही मे यांनी म्हटलंय. क्रीडा संघटना आणि फेडरेशनच्या मनमानीला चाप लावण्याकरता नीती आयोगानं सर्व क्रीडा फेडरेशनना एनजीओत रूपांतर करण्याचे आदेश दिले. 2014च्या ऑलिम्पिकमध्ये किमान 50 पदकं देशाला मिळवावीत याकरता आता केंद्र सरकारनं कंबर कसली. वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या क्रीडा संघटनांचं वर्चस्व या निर्णयांमुळे मोडकळीला निघालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.